नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पायथागोरस थेरम या चॅप्टरमधील प्रॉब्लेम सेट 2 यातील क्वेश्चन नंबर 13 सोडवायचा आहे आपल्याला। पहा क्वेश्चन नंबर 13, इन ट्रायंगल ABC, ट्रायंगल ABC आहे मोठा ट्रायंगल, तर AD परपेंडिक्युलर BC, AD सेगमेंट या BCला परपेंडिक्युलर आहे, म्हणजे इथे 90 डिग्रीचा अँगल आहे। DB इक्वल टू 3 टाइम्स CD हे आपल्याला दिलेलं आहे। DB इक्वल टू 3 टाइम्स CD म्हणजे DBची लेंथ किती आहे, CD पेक्षा ट्रिपल आहे, तिप्पट जास्त आहे, हे आपल्याला दिलेलं आहे। प्रूव्ह दॅट, तर आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे। 2 टाइम्स AB स्क्वेअर इक्वल टू 2 टाइम्स AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर। पहा येथे AB हा पण हायपोटेनस आहे, AC हा पण हायपोटेनस आहे, AB हायपोटेनस आहे या ट्रायंगलमधील, बरोबर आहे। त्याची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला पायथागोरस थेरमने, आणि AC या ट्रायंगलमधील हायपोटेनस आहे, याची पण व्हॅल्यू काढता येईल। येथे प्रूफ लिहू आपण। प्रूफ प्रथम AB स्क्वेअर ही व्हॅल्यू काढू आपण, त्यासाठी ट्रायंगल विचारात घेऊ ADB, राईट अँगल ट्रायंगल। इन ट्रायंगल ADB यामध्ये D अँगल 90चा आहे, बरोबर आहे। अँगल D इक्वल टू 90 डिग्री। मग येथे पायथागोरस थेरम अप्लाय करू आपण। काय होईल, AB स्क्वेअर इक्वल टू AD स्क्वेअर प्लस DB स्क्वेअर। पहा AB स्क्वेअर इक्वल टू AD स्क्वेअर आणि प्लस DB स्क्वेअर, हा काय पायथागोरस थेरम। पहा आपल्याला DB म्हणजे काय, 3 टाइम्स CD, बरोबर आहे। ही व्हॅल्यू आपण येथे पुट करू। DB म्हणजे काय, 3 टाइम्स CD, तर हे काय होईल AD स्क्वेअर प्लस DBच्या ऐवजी आपल्याला 3CD पुट करायचं आहे, म्हणजे 3CD आणि स्क्वेअर असल्यामुळे स्क्वेअर। पहा AD स्क्वेअर आणि प्लस 3चा स्क्वेअर 9 होईल आणि CD स्क्वेअर, बरोबर आहे। ही व्हॅल्यू कशाची आली, AB स्क्वेअरची, परंतु आपल्याला काय पाहिजे, म्हणजे 2 टाइम्स AB स्क्वेअर पाहिजे। येथे AB स्क्वेअर आलेला आहे, मग आपण काय करू, 2 ने मल्टिप्लाय करू, म्हणजे काय होईल देअरफॉर 2AB स्क्वेअर। या साईडला 2 ने मल्टिप्लाय करू, या साईडला 2 ने मल्टिप्लाय करू, म्हणजे हे 2AD स्क्वेअर होतील आणि हे 2चे 18 होतील CD स्क्वेअर, बरोबर आहे। दोन्ही साईडला आपण 2 ने मल्टिप्लाय केलेलं आहे। आपल्याला DB इक्वल टू 3 टाइम्स CD, त्यामुळे आपण ही व्हॅल्यू पुट केलेली आहे। मल्टिप्लाय बाय 2, दोन्ही साईडला आपण 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर ही स्टेप आली आपल्याला, म्हणजे AB स्क्वेअरची व्हॅल्यू काढली आपण, बरोबर आहे। सपोज 1 नंबर। आता काय पाहिजे आपल्याला, 2 टाइम्स AC स्क्वेअर पाहिजे। पहा AC हा हायपोटेनस आहे या ट्रायंगलमधील, बरोबर आहे। म्हणजे आपण असं लिहू शकतो, इन ट्रायंगल ADC यामध्ये अँगल D 90चा आहे, बरोबर आहे। म्हणजे AC हा हायपोटेनस होईल, तर AC स्क्वेअर इक्वल टू काय होईल, AD स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर, AD स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर, बरोबर आहे। आता आपल्याला 2 टाइम्स पाहिजे, येथे AC स्क्वेअर आलेलं आहे, आपल्याला काय पाहिजे 2 टाइम्स पाहिजे, म्हणजे आपण 2 ने मल्टिप्लाय करू, म्हणजे काय होईल 2 टाइम्स AC स्क्वेअर, तर येथे 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल, 2AD स्क्वेअर होईल आणि प्लस 2 टाइम्स CD स्क्वेअर। आपल्याला AC स्क्वेअर नाही पाहिजे, आपल्याला 2 टाइम्स AC स्क्वेअर पाहिजे, म्हणून आपण दोन्ही साईडला 2 ने मल्टिप्लाय केलेलं आहे, तर प्रत्येक टर्मला काय होईल 2 ने मल्टिप्लाय होईल, बरोबर आहे। सपोज हे 2 नंबर, हा काय पायथागोरस थेरम। पहा आपण AB स्क्वेअर 2 टाइम्स AB स्क्वेअर ही पण व्हॅल्यू काढली, 2 टाइम्स AC स्क्वेअर ही पण व्हॅल्यू काढली। आता आपल्याला काय पाहिजे, BC स्क्वेअर पाहिजे, बरोबर आहे। पहा BC म्हणजे काय होईल CD प्लस DB, बरोबर आहे। 9, आता इथे आपण असं लिहू 9, पहा BC म्हणजे काय, DB आणि CD दोघांची ॲडिशन, बरोबर आहे। म्हणजे DB प्लस CD असं लिहू शकतो आपण, परंतु DBची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला। ही DBची व्हॅल्यू काय दिलेली आहे, 3 टाइम्स CD, म्हणजे आपण येथे काय करणार 3 टाइम्स CD प्लस आणि हा CD। पहा ही कशी व्हॅल्यू आली, BC म्हणजे काय 3CD प्लस CD, या DB ऐवजी आपण 3CD पुट केलेलं आहे, कारण आपल्याला दिलेलं आहे, बरोबर आहे। तर आता हे काय होईल 3CD आणि प्लस CD म्हणजे 4CD होईल। पहा इथे लिहिणार आपण 3CD आणि 1CD म्हणजे 4 टाइम्स CD होईल, बरोबर आहे।
आता बी सी इक्वल टू 4CD आलेलं आहे. आपल्याला काय पाहिजे, बी सी स्क्वेअर पाहिजे. म्हणजे आपण दोन्ही साईडचा स्क्वेअर करू. म्हणजे काय होईल, बी सी स्क्वेअर इक्वल टू 4चा स्क्वेअर 16 आणि सी डीचा स्क्वेअर CD स्क्वेअर. सपोज 3 नंबर. तिघांच्या व्हॅल्यू काढल्या आपण. इक्वेशन 1मध्ये आपण 2AB स्क्वेअर ही व्हॅल्यू काढली. इक्वेशन 2मध्ये 2AC स्क्वेअर ही व्हॅल्यू काढली. आणि इक्वेशन 3मध्ये BC स्क्वेअर ही व्हॅल्यू काढली. आता आपल्याला काय पाहिजे, हे दोघांचे ॲडिशन पाहिजे. म्हणजे 2AC स्क्वेअर म्हणजे इक्वेशन नंबर 2 आणि 3 दोघांचे ॲडिशन पाहिजे. बरोबर आहे. येथे लिहिणार आपण ॲडिंग 2 अँड 3. ॲडिंग 2 अँड 3. 2 आणि 3 ॲड करू आपण. तर काय होईल, 2AC स्क्वेअर 2AC स्क्वेअर आणि प्लस हे BC स्क्वेअर इक्वल टू राईट साईड काय आहेत 2AD स्क्वेअर 2AD स्क्वेअर आणि प्लस CD स्क्वेअर 2CD स्क्वेअर. आता ही राईट साईड 16CD स्क्वेअर आणि प्लस करायचं आपल्याला 16CD स्क्वेअर. हे 2 आणि 3 आपण ॲड केलेले आहेत. ही स्टेप आलेली आहे. म्हणजे आपली 2AC स्क्वेअर आलेलं आहे आणि BC स्क्वेअर पण आलेलं आहे. बरोबर आहे. ही व्हॅल्यू आपल्याला इक्वल काय दाखवायची 2AB स्क्वेअरला. हे थोडं सॉल्व करू आपण. 2AD स्क्वेअर आहे 2AD स्क्वेअर ॲज इट इज. आणि हे काय होतील 16CD स्क्वेअर आणि 2CD स्क्वेअर दोघांचे ॲडिशन 16 + 2 म्हणजे काय 18CD स्क्वेअर होईल. बरोबर आहे. 18CD स्क्वेअर. ही व्हॅल्यू कशाची आहे, इक्वेशन 1मध्ये 2AD स्क्वेअर प्लस 18CD स्क्वेअर म्हणजे इक्वल टू काय 2AB स्क्वेअर. म्हणजे या व्हॅल्यूऐवजी आपण काय लिहू शकतो 2 टाइम्स AB स्क्वेअर. ही व्हॅल्यू म्हणजे काय इक्वेशन 1वरून 2AB स्क्वेअर 2AB स्क्वेअर. बरोबर आहे. येथे लिहिणार फ्रॉम 1. ही आपली राईट साईड आलेली आहे आणि ही लेफ्ट साईड. देअरफॉर 2AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर ही साईड आधी लिहू 2AB स्क्वेअर. तेच आपल्याला प्रूफ करायचं होतं 2AC स्क्वेअर आणि प्लस BC स्क्वेअर. येथे लिहिणार हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे प्रूफ झालेला आहे. समजलं मित्रांनो. धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.